बातमी नाशिकमधून भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते। 7व्या गुन्ह्यात पुन्हा एसआयटीनं खरातचा ताबा घेतलाय। गेल्या 40 दिवसांपासून खरात तुरुंगात आहे। खरात तपासात सहकार्य करत नाही, स्मृतीभ्रंशाचं नाटक करतो, सरकारी पक्षानं न्यायालयात हा दावा केलाय। आज पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणासंदर्भात सुनावणी होईल। खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आज पुन्हा एकदा खरातला न्यायालयात हजर केलं जाणार, काय अधिक अपडेट? तर अंकिता, मागच्या काही दिवसांपासून अशोक खरात संदर्भात जी चौकशी आहे ती एसआयटी कडून केला जातोय। अशोक खरातच्या विरोधात महिला अत्याचार संदर्भात 8 गुन्हे दाखल झालेले होते आणि या 8ही गुन्ह्यासंदर्भात स्वतंत्र चौकशी जी आहे ती एसआयटी कडून केला जातोय। खरं तर काल सुद्धा अशोक खरातला न्यायालयामध्ये जे हजर केलं कारण अशोक खरातची 6वी जी केस आहे ते केसमधली पोलीस कोठडी काल संपत होती आणि त्यानंतर अशोक खरातला या 6व्या केसमध्ये ही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आणि त्यानंतर लगेच 7व्या केसमध्ये अशोक खरातला ताबा मिळावा यासाठी जे एसआयटीने अर्ज केला आणि ते मंजूर सुद्धा झालेला आहे। त्यामुळे कालच जे एसआयटीने 7व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला हे ताब्यात घेतलेलं आहे आणि आज 7व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि त्यानंतर काय युक्तिवाद होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचार संदर्भात हे प्रत्येक केसमध्ये अशोक खरातला आतापर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। मागच्या 40 दिवसांपासून अशोक खरात तुरुंगात आहे आणि 7वा केस सुद्धा महिला अत्याचार संदर्भातचा आहे आणि आज या केसची सुनावणी होईल आणि अगदी काही वेळानंतर अशोक खरातला ऑनलाईनद्वारे हे कोर्टामध्ये जे एकूणच हजर केलं जाईल आणि 7व्या गुन्ह्यामध्ये सुद्धा जे एसआयटी कडनं पोलीस कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यामुळे सरकारी वकिलांकडनं नेमका काय युक्तिवाद केला जातो कोर्टामध्ये हे बघणं महत्त्वाचं असेल। निश्चित किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे।